नमस्कार. पाचवा देश आहे फ्रान्स. यांना 83.14% मार्क मिळालेले आहे आणि 100पैकी आपण विद्यार्थ्यांसारखं बघतो आहोत. माणूस शेवटल्या श्वासापर्यंत विद्यार्थीच असतो, शिक्षक पण असतो. तसं पाहिलं तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये काही फरकच नसतो, दोघंही शिकतच असतात. उगाच आपण शिक्षक आणि विद्यार्थी वगैरे म्हणतो. तर यांनी शाश्वत विकास लक्ष्य 1 गरिबी हटाव याच्यावर चांगलं काम केलेलं आहे. खरोखरच चांगलं काम केलं आहे. त्यानंतर 5 SDG 5 जेंडर इक्वॅलिटीवर चांगलं काम केलं आहे. SDG 10 रिड्यूस्ड इनइक्वॅलिटीज म्हणजे गरिबी आणि श्रीमंतीची गॅप कमी केलेली आहे. ठीक आहे, याच्यावरही चांगलं काम केलं आहे. आणि यांनी 83% मार्क मिळवलेले आहेत. त्यांच्या देशामध्ये चांगलं काम केलं तर त्यांनी दुसऱ्यांना मदत करायला पाहिजे, बस एवढंच आपलं सजेशन आहे. अजून एक गोष्ट आपण जर्मनीच्या वेळेला बघितलं होतं की फ्रान्स पण फाउंडिंग मेंबर आहे युरोपियन स्पेस एजन्सीचं निर्माण करताना. आणि आपण तेही बघितलं की ESRO आणि ELDO कसे एकत्र करून युरोपियन स्पेस एजन्सी फाउंड केली होती. अजून एक गोष्ट की फ्रान्स जवळ स्वतःची CNES नावाची स्पेस कंपनी, स्पेस एजन्सी आहे, जशी आपली ISRO भारताची इंडियन स्पेस रिसर्च एजन्सी ऑर्गनायझेशन एजन्सी सारखं होतं इस्रो. तर त्यांचं जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये असल्यामुळे आपलं सजेशन आहे की बाबा CNES जास्त चांगलं किंडरगार्टन टू पोस्ट डॉक्टरल लेवल, PhDच्या प्राचार्याच्या वरती पण पदवी असते पोस्ट डॉक्टरल, त्याच्या पलीकडे त्यांनी व्यवस्थित अलाइन करून एज्युकेशन सिस्टीम, इंडस्ट्री वगैरे व्यवस्थित करायला पाहिजे. आणि जास्ती महत्त्व द्यायला पाहिजे की अचिव्हिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अँड गोइंग टू मूव इन मार्स अँड बियॉन्ड याच्यावर जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, जेणेकरून सगळा पैसा इकडे लागेल आहे फालतू गोष्टीमध्ये, वॉरफेअरमध्ये आणि याच्यात त्याच्यात लागण्यापेक्षा. फ्रान्सची एक चांगली गोष्ट अशी आहे की युरोपियन स्पेस एजन्सीचं हेडक्वार्टर फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये. आणि त्याचं कारण असं आहे की आपण माहिती आहे की त्यांचं एरियन जे रॉकेट आहे, आर्यन म्हणतात, कोणी एरियन म्हणतात, ते रॉकेट फ्रेंच गियानावरनं लॉन्च होतं. आणि ते फ्रेंच गियाना जे साऊथ अमेरिकेच्या अशा टीपला आहे, ठीक आहे, की त्या टीपपासून आफ्रिकेपर्यंत 3,000 ते 4,000 किलोमीटर अंतर आहे. आणि जर का ते रॉकेट लॉन्च केलं, सॅटेलाईट सोडतात आणि काही गडबड झाली तर ते तिथे ब्लास्ट करून ते तिथे पाडतात. आणि अगोदर लोकांना सांगितलं असतं की तिथे शिप्स ठेवू नका, तिथनं एअरक्राफ्ट नेऊ नका, कारण की ते समजा खराब झालं आणि पडलं तर तुमच्या अंगावर नको पडायला. ठीक आहे, अगोदरच ते डिक्लेअर केलेलं असतं. ट्रान्सपरन्सी असते पूर्ण. तुम्ही बघा, यात खूपच एक्सपर्ट आहे फ्रान्सवाले. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये, स्पेस इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं काम आहे यांचं. बरेचसे शब्द हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फ्रान्समधनं झाले आहे, एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये पण बरेचसे शब्द, अक्षरशः शब्द असे जसेच्या तसे उचललेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर ते फ्रेंच गियानाचं आपण बघितलं. आणि ते जे रॉकेट वगैरे सोडतात तर त्याचं कंट्रोल वगैरे करायला जसं जर्मनीमध्ये एक सेंटर आहे, तसं फ्रान्समध्ये पण आहे, कारण की बरेचसे काम करणारे फ्रेंच स्पीकिंग आहेत तिथे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ती जी जागा आहे ती सगळ्यात पहिले फ्रान्सच्या कंट्रोलमध्ये होती. त्याच्यावर राज्य फ्रान्सने केलं होतं. ठीक आहे, म्हणून त्याचं हेडक्वार्टर पॅरिसमध्ये, युरोपियन स्पेस एजन्सीचं. आणि आपलं एकच सजेशन आहे आता शेवटलं की बाबा तुम्ही प्रगती करताय तेव्हा बाकीच्या लोकांना किंवा काही भुलेभटके लोक असतात जे देश वाम मार्गाला लागले, त्यांना पण या गोष्टींमध्ये आणलं आणि चांगलं तयार केलं तर कदाचित चांगल्या मार्गाला लागतील, असं पण हे करू शकतात. आणि जसं खालच्या वर्गाला आपण वर आणावं असं म्हणतो की गरीब लोकांना श्रीमंतांनी वर आणायला पाहिजे, तसं फ्रान्सनी गरीब देशांना मदत करून स्पेस एजन्सी वगैरे निर्माण करायला, त्यानंतर ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी टू स्पेसेस टेक्नॉलॉजी त्यांना द्यायला पाहिजे आणि मदत करायला पाहिजे. हेच आपलं सजेशन आहे. आणि स्वतःच्या संस्थेने स्वतःचं पण अलाइनमेंट बरोबर करायला पाहिजे, दुसऱ्यांनाही सहभागी करून घ्यायला पाहिजे.
बऱ्याचशा गोष्टी ते पहिलेपासूनही करतात आहे. पण या दृष्टीने अचिव्हिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड गोइंग टू मून मार्स अँड बियॉन्ड, आणि तिथे पण शाश्वत विकास लक्ष अचीव करायचं, चंद्रावर मंगळावर वगैरे, पण जिथे पुढे मानवजात जाईल त्याच्यात त्यांनी अलाइनमेंट करायला पाहिजे असं आपलं सजेशन आहे. सगळ्यांनाच ते सजेशन आहे, तसंच फ्रान्सला पण आहे. धन्यवाद.